अवघ्या मराठवाड्यात अलीकडच्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी व शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य तसेच शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे। या संकटाच्या काळामध्ये तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्था अणदूर यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला आहे। या उपक्रमाअंतर्गत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, देशमुख बोरगाव, बदोला खुर्द, बदोला बुद्रुक, काळेगाव शिरशी, आरळी दह्याची आणि पितापूर या गावांमध्ये एकूण 600 रेशन किटाचे वाटप करण्यात आले। तसेच मोहोळ तालुक्यामध्ये 1000 किट आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, कळंब या भागांमध्ये 1000 किटचे वाटप सुरू आहे। पुरामुळे शालेय साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने 1000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। या मदत कार्यावेळी संस्थेच्या सचिव बाबाई चव्हाण, व्यवस्थापक नागेश चव्हाण, गुंज संस्थेचे पदाधिकारी मयूर नागती, अजित कांक्रिया तसेच स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांची उपस्थिती होती। पितापूर गावचे तलाठी गणेश फडतरे, चुंगी गावचे सरपंच सारिका राजू चव्हाण, आरळी दह्याचीचे सरपंच अजय सगट, बदोला गावचे सरपंच राजेश राठोड, देशमुख बोरगावचे सरपंच विद्या स्वामी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश तुकाराम इंगोले, स्वरांजली पाटील, प्रभावती सकट, सारिका चव्हाण, तुळसाबाई बनसोडे, सुरेखा पात्रे, बिस्मिल्ला जमादार आदींची उपस्थिती होती। पूरग्रस्त ग्रामस्थांनी या मदत कार्याबद्दल पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर यांचे मनपूर्वक आभार मानले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा देखील केली। डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अक्कलकोट।